कसल्या कर्मचाऱ्याचं करायचं काय? कसल्या कर्मचाऱ्याचं करायचं काय? राजकोर अधिकाऱ्याचं करायचं काय? कसल्या अधिकाऱ्याच्या नावानं? राजकोर अधिकाऱ्याच्या नावानं, भ्रष्ट अधिकाऱ्याच्या नावानं. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, भूम, धाराशिव, परंडा या भागात विविध ठिकाणी डीपीडीसीची जी कामं झालेली आहेत हे अधिकारी आणि गुत्तेदार संगनमत करून हे दोघं काम करत आहेत आणि सगळे निकृष्ट दर्जा झालेत. माझी एवढीच मागणी आहे की जेवढे पण आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यात 2022 पासून आतापर्यंत कामं झालेत त्याचे जिओटॅग फोटो आणि स्वतः आम्ही तक्राराला समक्ष घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करायची आणि जे अधिकारी दोषी आहेत त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करायची. आणि जेवढे काय डीपीडीसी मध्ये जेवढी कामं झाली सगळे निकृष्ट दर्जे झालेले आहेत आणि अधिकारीच गुत्तेदार झालेला आहे आणि अधिकारी गुत्तेदाराकडनं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत. अधिकारी गुत्तेदाराकडनं टक्केवारीने पैसे कसे घेतो, काय घेतो, पूर्ण रेकॉर्डिंग आहे त्या पण आम्ही रेकॉर्डिंग दाखवणार आणि अधिकाऱ्याला निलंबित केलंच पाहिजे. आतापर्यंत PM केसवाल योजनेत धाराशिव जिल्हा आणि धाराशिव तालुका आणि तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामं झालेत आणि एक सुद्धा काम जागेवर नाही आहेत. फक्त ते कागदपत्रे कामं करून कामं उचललेली आहेत. त्याच्यामुळे जिओ टॅग करून MBCC आणि वर्क ऑर्डर याप्रमाणे कामं चेक करून आणि त्याच्यात जर काही दोषी अधिकारी सापडत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. आणि मागील आम्ही 6 महिने ते वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. आज कारवाई करतो, उद्या कारवाई करतो. याच्या आधी एक आंदोलन झालं त्यावेळेस पण असं लिखित स्वरूपात उत्तर देणार तुळजापूरच्या ठिकाणी आंदोलन झालं. आज आम्ही धाराशिव ठिकाणी आंदोलन करण्याचा हेच विषय आहे की आतापर्यंत कुठलीही कारवाई नाही, नुसतं कागदाला कागद जोडला जातो, कुठलीच कारवाई नाही. आता फक्त आम्हाला कारवाई करायची, ज्यावर कारवाई होत नाही त्यावर आम्ही जागेवर उठणार नाही. आमच्यावर कुठलाही त्यांनी गुन्हा दाखल करू द्या, काय करू द्या, आम्ही लोकशाही मार्गाने इथं आंदोलन करायला बसलेलो आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. आमच्या जवळ मागण्या आज मान्य होत नाही त्यावर आम्ही जागेवर उठणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे.